अशोक खरात नाशिकच्या या भोंदूबाबाच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. खरंचचे राजकीय लागेबांधे समोर आले, त्याचे फोटोच समोर आले. एका बाजूला खुलासे होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरोप होत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून अशोक खरात प्रकरणात वेगवेगळे आरोप झाले, पण चर्चेत आलेला एक आरोप ठरला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात आणि खरातचा संबंध असल्याचा. सुरुवातीला हा विषय अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांच्या आरोपांमुळे चर्चेत आला, पण आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या प्रकरणात एक खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवारांचा अपघात झाला तो दिवस आणि त्याच्या आधी आणि नंतर अशा 3 दिवसात अशोक खरातशी संबंधित पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाल्याचा. पण मिटकरी ते दमानिया, अशोक खरात आणि अजित पवारांचा अपघात यांचा संबंध असल्याबद्दल नेमके काय आरोप होत आहेत, नेमका संशय काय घेतला जातोय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खरात आणि अजित पवारांचा अपघात यांचा संबंध असल्याचा आरोप पहिल्यांदा केला राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी. मिटकरी यांनी 20 मार्चला एक ट्विट केलं, ज्यातून त्यांनी 18, 19, 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. भोंदूबाबा अशोक खरात याचा शिवलिका आश्रम आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या. शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पूजा आदेश मानून करू शकतात. या प्रकरणात अशोक खरातचं VSR कनेक्शन उघड झालं आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदूबाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला, हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका, अघोरी पूजा कुणाची, असा प्रश्न मिटकरींनी केला होता. त्यानंतर सुद्धा मिटकरींनी कॅप्टन खरातची नार्को टेस्ट करून आश्रमात रक्ताचे अभिषेक कुणी केले हे स्पष्ट झालं पाहिजे अशी मागणी केली होती. अजित पवारांच्या सहयोग सोसायटी मधल्या घराबाहेर अघोरी पूजा झाल्याचा आणि ती खरातच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. तर त्यापेक्षा गंभीर आरोप केला आमदार रोहित पवार यांनी. 31 मार्चला रोहित पवार यांनी एक ट्विट केलं, ज्यात ते म्हणाले, भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कोणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे, असं ते ट्विट होतं. रोहित पवारांनी असाही आरोप केला होता की खरातने अनेकदा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केला होता. खरातशी संबंधित लोक आणि त्याचं VSR कनेक्शन बघता CIDने चौकशीमध्ये या गोष्टींकडेही लक्ष द्यायला पाहिजे, अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली होती. पण खरातने अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केल्याने या गोष्टीची बरीच चर्चा झाली. पण सध्या अजित पवारांचा अपघात आणि त्याचं अशोक खरात कनेक्शन चर्चेत आलं ते अंजली दमानिया यांच्यामुळे. दमानिया यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्याकडे अशोक खरातचं CDR असल्याचा दावा केला होता. त्यावरून त्यांच्यावर बरेच आरोप झाले. या आरोपांचं स्पष्टीकरण देण्यासाठी दमानिया यांनी सोमवारी 6 एप्रिलला पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपल्याकडे गंभीर माहिती आहे असं म्हणत काही आरोप केले. दमानिया म्हणाल्या, अजित पवारांचा अपघात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात झाला, त्या दिवशी 28 जानेवारीला आणि त्यानंतरचे 3 दिवस अशोक खरातशी संबंधित समता पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. दमानिया यांनी या कथित व्यवहाराचे डिटेल्स सुद्धा दिले. या व्यवहारांबद्दल बोलताना पत्रकार परिषदेत त्यांनी व्यवहार पूर्ण झाल्यावर बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून येणाऱ्या मेसेजेसचा संदर्भ दिला. दमानिया म्हणाल्या, समता पतसंस्थेकडून संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात व्यवहारांचे मेसेज आले. साधारणपणे महिन्याभरात कमी मेसेज येत असताना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक मोठ्या प्रमाणात मेसेज आले, असा आरोप दमानिया यांनी केला. मेसेजचे संदर्भ देताना त्यांनी आकडेवारी सुद्धा वाचून दाखवली. त्या म्हणाल्या, 27 जानेवारीला 17 मेसेज आले, 28 जानेवारीला 19 मेसेज, 29 जानेवारीला 10 मेसेज, 30 जानेवारीला 8 मेसेज आणि 31 जानेवारीला सुद्धा 8 मेसेज आले, असा आरोप दमानिया यांनी केला. यानंतर दमानिया यांनी केलेला आरोप जास्त गंभीर होता. त्या म्हणाल्या, समता पतसंस्थेत मागच्या वर्षभरात कधीही एवढे जास्त व्यवहार झाले नाहीत. प्रत्येक महिन्याला या पतसंस्थेत 2, 4 किंवा 8 व्यवहार होत होते. मात्र अचानक या पतसंस्थेत व्यवहार वाढले
असा आरोप दमानिया यांनी केला. अंजली दमानिया यांनी या पत्रकार परिषदेत समता पतसंस्थेचे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत दरमहा कधी 1 तर कधी 7 मेसेज तर कधी 8 मेसेज यायचे. या पतसंस्थेत एवढे मेसेज महिन्यालाही येत नव्हते, तेवढे केवळ एका दिवसात समता पतसंस्थेकडून आले आहेत. म्हणजे काय झालं, हा सगळा तपशील मी SIT कडे देऊन यात काय झालं याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. यात हे सगळे व्यवहार कोणी केले, पैशांची फिरवाफिरवी झाली का, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत अशी मागणी केली. आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा दमानिया यांच्या आरोपांचा दाखला देत एक ट्विट करत या मेसेजचे डिटेल्स शेअर केले आहेत. दमानिया यांनी आरोप केलेल्या या समता पतसंस्थेचं मुख्य कार्यालय नगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये आहे, तर त्यांची शाखा नाशिकमध्येही आहे. SITच्या तपासात अशोक खरात आणि समता पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्यातले संबंध उघड झालेत. अशोक खरातची नॉमिनी अकाउंट उघडण्यासाठी त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स घेऊन फसवणूक करण्यात आली होती. अशी जवळपास 100 पेक्षा जास्त खाती या समता पतसंस्थेमध्ये होती. देवदर्शनासाठी घेतलेले पॅन कार्ड वापरून या पतसंस्थेत खाती उघडण्यात आली. या प्रकरणी शिर्डीत अशोक खरात आणि समता नागरी पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही खाती उघडताना परिवहन विभागाच्या 2 सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वतः सही केल्याचंही उघडकीस आलंय. त्यामुळे आता त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या SITने समता पतसंस्थेमधली खरातची आणि त्याच्याशी संबंधित खाती गोठवली आहेत. विशेष म्हणजे या पतसंस्थेचा संस्थापक स्वतः अशोक खरातचा भक्त निघालाय. त्यामुळेच दमानिया यांनी केलेल्या आरोपांची चर्चा सुरू आहे. थोडक्यात या सगळ्यात आधी अमोल मिटकरी आणि रोहित पवारांनी अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजेचा प्रकार झाला. अशोक खरातने दादांच्या फोटोवर फुल्या मारल्या असा संशय घेतला होता. पण आता दमानिया यांनी अशोक खरातशी संबंधित असलेल्या पतसंस्थेत वर्षभर फारसे व्यवहार होत नसताना अजित पवारांच्या अपघाताचा आदला दिवस आणि अपघाताचा दिवस या 2 दिवसात 36 व्यवहार झाले. त्यानंतर 3 दिवसात 26 व्यवहार झाले. खरातच्या खात्यावरून प्रचंड पैशांची उलाढाल झाली असा आरोप केलाय. त्यामुळे भोंदू बाबा अशोक खरातची लिंक अजित पवारांच्या अपघाताशी सुद्धा आहे का, या संशयाचं धुकं गडद झालंय. आधी मिटकरी आणि रोहित पवार आणि आता अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांच्या अपघात प्रकरणात खरंच अशोक खरातची चौकशी होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.